काय मित्र हो, नुसतं व्हिडिओ बघता आणि सबस्क्राईब पण करत नाही चॅनलला. सबस्क्राईब करून टाका पटपट चॅनलला. ज्यांनी ज्यांनी केलेलं नाही ते सबस्क्राईब करून टाका बरं पटपट. बरं येईन बाई. चला दुकानामध्ये आपण तुम्हाला साडी आणि सुरती दीदीला ड्रेस बघू. अरे नाही नाही, काही कपडे घ्यायचे नाही. अरे नाही, जा 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 येईन भाई, तुम्ही जा. तुम्हाला जशी पाहिजे तशी साडी घ्या आणि दीदीला पण जसं पाहिजे तसं ड्रेस घ्या. तुम्ही तुमच्या हाताने आणलेलं जरा बरं राहतं. तुमच्या आवडीनं जसं पाहिजे तसं घ्या तुम्ही. असं काही नाही, तुम्हाला लेस मानपान करायचं असला आम्हाला तर आपलं उगं साधारण काहीतरी आणा बस. कशाला उगं खर्च करता? नाही नाही भाऊ, इवाई नाही. तुम्हाला पण चांगला चांगला ड्रेस घ्यायचा भाऊ, इवाई भारीवाला चांगला. तुम्ही पण चालला राव. अरे नाही नाही, मला तर बिलकुलच नको. हो येईन बाई, नको नको आम्हाला, नको कपडे वगैरे काही नको. आलो आम्ही आणि जातो असेच, असं काही नाही की कपडेच घ्यावं म्हणून. नाही नाही येईन बाई, तुम्हाला यावंच लागा येईन बाई तुम्हाला. चला बरं पटकन चला. चला बरं, आता एवढं मोठ्या पानानं म्हणते ना मी. चला बरं. हो इवाई, चला बरं तुम्ही पण. इवाई नाही बा, तुम्ही यांना न्यायचं नाही दुकानात, आपण काही येत नाही भाऊ. चला आपण दोघं काय करू, तुमच्या वावरातून चक्कर मारून येऊया. काय रे इवाई, चला ना चला ना, घ्या ना गरीबाचा एखादा ड्रेस तरी. हे बघा, मला शर्मिंदा नका करू तुम्ही असं गरीब गरीब म्हणून स्वतःला. मला लय कसं तरी होतंय बघा ते. अजिबात नाही, ड्रेस वगैरे नको मला, नको. बरं ठीक आहे मग. अगं अबोलीची माय, या दोघींना घेऊन जाय आणि ज्यांना जसं पाहिजे तसं घेऊन द्या, त्यांच्या आवडीचं. हो ठीक आहे मग. इवाई आणि तुम्ही जा मग, या चक्कर मारून वावरातून. हो हो, आम्ही जातो. चला मग इवाई. हो हो, चला चला. अबोलीला आणते मी बोलू ना. येते की नाही काय माहिती ती पण. आता ते जवाईने आले ना, तर जरा नाराजी पाहती. हो ना, राजाला बी यायला काय झालं होतं बरं. काय राजा आहे खरंच. आता ती नाराज नाही होणार तर काय. किती आशानं बसली होती की माझा नवरा येईन येईन बुवा, काही आलाच नाही तो. हो ना येईन बाई, काल तर रडू लागली ती बरं का ती लगे. ते रडू येऊ लागलं होतं, डोळे भरून आणले तिनं. पण म्हटलं बाई जाऊ दे, काम असं पाहुण्याला, जाऊ दे काम करू दे. पहिलं काम, नंतर मग आपलं काय हे गाव शिव. हो ना, ते तर मेन आहे ना बरं काम. मग काम नाही केलं तर कसं होईल. काम तर करणं गरजेचं आहे ना. मग कसं येईन तो, त्याला नाही वेळ भेटलं तर कसं येईन बरं, तुम्हीच सांगा बरं मावशी. हो ना बाई हो. बरं चला बरं आपण दुकानात जाऊया. मी अबोलीला पण घेते. चला समजवते मी तिला. चला आपण. अबोली, ए बाई अबोली, चला आपण उठ. चला बरं, येते ती पण. चला. बोला मावशी, काय पाहिजे? आम्हाला ना मस्त भारीच्या साड्या दाखवा बरं. अच्छा अच्छा, भारीच्या. ठीक आहे ठीक आहे. हे बघा, हे दिसते ना लावलेल्या, हे बघा ना भारीच्या एवढ्या साड्या आहे आपल्याकडे. ह्या यातली जी आवडन ती निवडा तुम्ही. बघा पुढे येऊन बघा. ह्या इकडे माझ्या पाठीमागच्या या सगळ्या या बघून घ्या. येईन बाई पहा बरं, पहा ना तुम्हाला कोणती आवडन ती घ्या. बाई इन बाई, तुमचं ले चाललं बाय लगे साड्याचं. गरजच नव्हती पहिली गोष्ट आम्हाला दुकानात आणायची. तुम्ही जसं घेतलं असं तसं ठीक होतं. एवढं काय लगे मानपान असतो फक्त. हातानं अंगीतानं भारीचं गिरीचं काही नसतं तसं. अबोलीची आई, दुसरं दुकान नाही का इथं? एकच दुकान आहे का एवढं हे? हो, आमच्या गावात हेच दुकान आहे, बस एकच दुकान आहे. आम्हाला काही पण पाहिजे असलं आम्ही इथूनच नेतो. असं खूपच खराब आहे पण इथले कपडे. तेच म्हणलं, अबोलीची साड्या ड्रेस एवढे कसे बकवास राहतात तर. झालं इथं सुरू पागल. ताई तुम्ही इकडे या. इथे बघा, छान छान ड्रेस आहे बघा तुम्हाला. बघा बरं, कोणतं छान ड्रेस आहे दाखव बरं. हा बघा ना, हा ग्रीन कलरचा किती छान दिसन तुम्हाला. बघा बरं, हाच घेऊया आपण तुम्हाला. शी, किती बकवास. कसल्या कपड्याच्या दुकानात घेऊन आले हे लोक, कसल्याने हे भगवान. शी, हे तुम्ही फरशी पुसायला करा घरी गेल्यावर. हा ड्रेस जर घेतला मला तर. दीदी सांगा बरं तुम्हाला कोणता आवडला. तो आवडला का ग्रीन? अजून नाही का कपडे, बस एवढेच आहे का हे? हो मॅडम, एवढेच आहे. तुम्हाला जो पटन तो दाखवा, आम्ही तो काढून देऊ तुम्हाला. कितीचा ड्रेस आहे मामा हा? तो आहे 1000 रुपयाचा. बाप, 1000 फक्त? अरे मी 1000चे कपडे नाही घालत. माझे सॉक्स सुद्धा 1000 पेक्षा जास्त महागाचे असते. हो मॅडम, मग तुम्हाला कितीपर्यंत कपडे पाहिजे? कमीत कमी 10,000चा तरी ड्रेस पाहिजे मला. कमीत कमी 10,000. अरे बापरे, 10,000? हो 10,000चा ड्रेस एक. मी तर 3,000 सोबत आणले. 3,000च्या दोघीचं बी आटून टाकू ना. बोलल्या घरातली साडी देऊ एखादी. इथं 10,000चा एक ड्रेस मागू राहिले. अरे बापरे.
नाही मॅडम, इथं एवढे महागाचे कपडे नसते. कारण या गावातले लोक एवढे महागाचे कपडे घेतच नाही. इथं एवढी ऐपतच नाही ना कोणाची 10,000चा ड्रेस घालायची. तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात मॅडम. हो, मी आल्याच ओळखलं होतं की मी चुकीच्या ठिकाणी आले म्हणून. इथं माझी चॉईस भेटणारच नाही म्हणून. ठीक आहे, जे आहे तुमच्याकडे द्या. ठीक आहे, तर मग तो ड्रेस घेऊन जा तुम्हाला. काय मग आता काय करणार? करा पॅक, करा मॅम पॅक ते. विन बाई, तुम्हाला बघा ना साडी कोणती आवडली तर. मम्मी, तू नेसशील का काही असल्या साड्या? बकवास साड्या नेसशील का तू? तू ना जरा चुप बैस जरा. तू काहीच काय पण बोलू राहिली, पागल कुठली. चुप बस जरा. मामा, ही लाल देऊन द्या. ही तुमच्या पाठीमागची लाल ती देऊन टाका. ठीक आहे, करतो पॅक. अजून काही पाहिजे का? बाई बोली, तुला पण घेऊन टाक एक साडी. नाही तर ड्रेस काय घ्यायचं ते घेऊन टाक तुम्ही. नको आई, मला नको. मला ना घरात ठेवलेली तू साडी तीच देऊन टाक. नको, मला नवीन नको घेऊ. घे ना, आता तुला आवडली असेल तर घेऊन टाक. नको अगं, हेच खूप पैसे झाले असतील ना. नको. अगं उधार ठेवू आपण, धीमा उधार राहते ना. घे तुला घ्यायचं ते घेऊन टाक. नाही ग आई, नाही, नको. बरं, करा मग बिल त्याचं. द्या पॅक करून साड्या. हो, देतो, पॅक करून देतो. हे घ्या तुमची पिशवी. आणि तुमचे 3,000 रुपये झाले. ठीक आहे, पैसे लिहून ठेवा तुम्ही. मी संध्याकाळी नाही तर उद्या मग यांना पाठवून देते तुमचे पैसे घेऊन. हो, चालेल. चला मग येईन बाई. हो, चला. अजून माणसं आले नाही कडे वावरातून चक्कर मारून, नाही का? हो, आमची यांना शेतात गेला ना तर खूपच आवडतं बघा. मस्त फिरायला यायला त्याला खूप हौस आहे शेतामध्ये फिरायची. तर मारत असतील चक्रा मस्त. तुमच्या पूर्ण शेताची चक्रा मारून येते ते आता. ते काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. अजून घंटाभर तर काही येत नाहीये असं. अरे बापरे, 10 वाजले ना. चल, ऑफिसचा टाईम झाला. आणि आता मी घरचे बी येऊ शकते गावाहून. आबोलीच्या माहेराहून येऊ शकते सगळे. मी जर घरी दिसलो नाही तर सगळे मला विचारतील ना कुठं होता म्हणून. मला आता जावं लागेल बरं का गं. हो, ठीक आहे. पण आपलं किती दिवसांना वेळ भेटला नाही का बरं? तुझं लग्न झाल्यापासून आपल्याला वेळच नाही भेटला असं एकत्र घालवायला. एवढ्या दिवसानंतर वेळ भेटला. ठीक आहे, जा तू घरी. भेटूया ऑफिसमध्ये. मी येते आंघोळी वगैरे आवरून चिरून ऑफिसमध्ये येते मी मग. हो, मी आता घरी जातो, आंघोळ वगैरे करतो आणि मग ऑफिसला येतो. म्हणजे घरच्यांना कळायला पाहिजे ना, हा घरीच होता म्हणून. आंघोळ केलेली दिसली पाहिजे घरी. माझे कपडे बाथरूममध्ये, नाही का? शेक व्हायला नको त्यांना की ह्या कुठं बाहेर होता रात्रभर का काही. हो, जा तू जा. आणि आता तुला तुझ्या बायकोलाही झेलावं लागेल ना थोडंफार. तिचे नखरेही झेलावं लागेल ना. तू गेला नाही तिच्या माहेरी तर. ते काय का, ते तर मी आईयो हँडल करतो. त्याचं नको टेन्शन घेऊ तू. हो. आई, चल आता मी जाते कॉलेजला, वेळ झाली. हो, माझा आहे दमाने जाय. हो, आणि व्यवस्थित अभ्यास कर. छान, कोणाला बोलायचं नको, पोरासोराला बोलायचं नको कॉलेजच्या. बरं का बाई? नीट राहिलं पाहिजे, कामाशी काम ठेवलं पाहिजे. आणि नुसतं अभ्यासाकडे लक्ष दे, इकडे तिकडे लक्ष नको घालत जाऊ. हो ना ग आई, हो ना. मी नाही इकडे लक्ष घालत. मी फक्त अभ्यासच करेन, बाकी काहीच नाही. ठीक आहे, तर मग जा. चल मग आई, बाय. बाय. आज मस्त विकीला भेटणार आहे मी. खूप दिवसानं. आई तशी काही बाहेर जाऊ देत नव्हती मला कुठं. चल आज कॉलेजच्या निमित्तानं तरी मस्त विकीला भेटेन मी. खूप दिवस झाले ना त्याला भेटून. चला, मस्त आता आंघोळ झाली. मस्त आता तयार होऊन मस्त ऑफिसला निघायची तयारी करतो. आणि आई बाबा आले की त्यांना दाखवतो की मी ऑफिसला चाललो म्हणून आणि घरीच होतो म्हणून रात्रभर. असं आबोलीला पण डाऊट यायला नको. तिला पण थोडंसं आता तेल पाणी लावून तसं चोपडावं लागेल. बाई करावं लागेल. आता येईलच ही. थोडंसं नाटकं करतो डोकं दुखाचं. पापा हे माझं कसं बिनलाजा असा आवाज झोपलाय. काय हो, झालं का तुमचं ऑफिसचं काम? रात्रभर मला वाट बघायला लावली. आता येतो, मग येतो, अर्ध्या घंट्याने येतो, एका घंट्याने येतो. मला काय येडं समजलं काय हो तुम्ही? काय चाललं काय तुमचं? कोणासोबत होते तुम्ही रात्रभर? सांगा पटकन मला. बापरे बाप, आबोली खूप डोकं दुखतंय ग, खूप डोकं दुखतंय. रात्री ना खूप काम केलं. मला खूप जास्तच काम होतं जरा रात्रीला. बापरे, खूप डोकं धरलंय. थोडं दाबून दे ग. आता मारी डोकं दुखतंय. म्हणजे रात्रीभर खरंच काम केलं वाटतं यांनी. बर दे दाबून. बोली, अगं मला खरंच खूप यायची इच्छा होती ग तुझ्या माहेरी. खूप यायची इच्छा होती. पण काय करणार, माझं कामच संपत नव्हतं. मी इतका प्रयत्न केला काम संपवायचा, पण ते संपणच झालं अगं. खूप मोठं नुकसान झालं असतं अगं. मी जर काम सोडून आलो असतो ना, आपल्या कंपनीला खूप नुकसान झालं असतं. त्यामुळं ना मी आलोच नाही बघ. सॉरी अगं, खूप मला माफ कर अगं. मी नाही येऊ शकलो अगं. राजूजी, जाऊ दे ना.
मला पण खूप राग आला होता तुमचा, खूप खूप राग आला होता. पण मला आता कळालं तुम्ही खूप काम केलं रात्रभर बुवा, आणि म्हणून तुमचं डोकं दुखतंय. जाऊ द्या. किती समजदार आहे ना बोली तू, खरंच तुझ्यासारखी बायको मिळायला किती नशीब लागतं ना बोली. काय बाय किती मस्त विचार करते माझ्याबद्दल, आणि मी काय विचार करते यांच्याबद्दल. हं. बोली मला माफ केलं ना बोली तू खरंच. हो 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 हो, ठीक आहे ना, ठीक आहे. ठीक आहे, आपण ना माझ्या आईच्या इकडे ना आपण दुसऱ्या वेळेस जाऊया, हं? दुसऱ्या वेळेस जाऊया आपण. नक्की येसाल ना माझ्यासोबत नंतर? हो बोली, मी तुला तेच म्हणत होतो की तुझ्या आई बाबाला खूप वाईट वाटलं असेल ना की आपला जवाई नाही आला बुवा आमरसा खायला. तर मी विचार केला होता की अबोली सोबत मी परत एखाद्या वेळेस जाईल माझी सासरवाडीला. असं मी पहिलाच विचार केला होता. तू बोलायच्या अगोदरच माझ्या डोक्यात होतं हे, की जाऊया म्हणून आपण परत दोघांनी. हो, जाऊया ना आपण, जाऊया ना. माझ्या आई बाबाला खूप चांगलं वाटेल अहो, तुम्ही जर आले ना खूप चांगलं वाटेल त्यांना. माझी आई पण खूप नाराज झाली आणि बाबा पण खूप नाराज झाले की तुम्ही नाही आले म्हणून. पण मी सांगेन त्यांना असं असं की तुमचं काम खूप होतं, यांचं खूप डोकं दुखलं काम करू करू. समजून घेईल ना माझे आई बाबा, समजून घेईल. बरं आहे का आता तुमचं डोकं? हो, थोडं कमी झालं अगं. अगं अबोली तुझा हात लागला ना तर लगे मला मस्त वाटलं बघ. किती तुझ्या हातात जादूच आहे अगं अबोली. अबोली मी एक काम करतो ना, गोळी घेतो बघ, डोक्याची गोळी घेतो मी. जा मला पाणी घेऊन ये बरं एक ग्लास. ठीक आहे राजाजी, पाणी घेऊन येते, तुम्ही गोळी काढून ठेवा तोपर्यंत. बघा हे येडीला मूर्ख बनणं किती सोपं आहे तर. लगेच लगेच तिला पटलं, पण मी काय बोललो तर लगेच पटलं तिला. घ्या राजाजी पाणी. कुठे आहे गोळी, काढली का तुम्ही? अगं खाल्ली, पण मी गोळी खाल्ली, बिना पाण्याचीच खाऊन घेतली, गिळून घेतली मी. असं का? अरे मग पाणी घ्या ना, प्या पाणी. हा, बघ थोडं बरं वाटतंय बघ अजून. राजाजी, जर मला माहित असतं ना तुम्हाला एवढं काम आहे, तर आम्ही ना गेलोच नसतो काल. आपण गेलो असतो ना आज उद्या परवा, कधीतरी गेलो असतो. तुम्ही जर म्हणले असते मला काम आहे तर आपण टाइम बदलला असता, दिवस बदलला असता ना, तिकडे गावाला जायचा. अगं हो बोली ठीक आहे. तुझं पण बरोबर आहे, पण काय आहे माहिती का, ती अडचण अचानकच आली, अचानकच तो प्रॉब्लेम तयार झाला ना. असं माहित नव्हतं ना की आता हा प्रॉब्लेम येईल आणि आपलं जाणं होणार नाही बुवा सासरवाडीला मला. असं काही माहितच नाही. असं अचानकच काही कामं निघते, त्यामुळं झालं बघ हे आता. असं असं, बर. बरं तू आता नाराज नाही ना माझ्यावर? नाही ना राजाजी, नाही, मी नाराज नाही ना तुमच्यावर. उहुं. बरं मग आता मी ऑफिसला जाऊ का नको? जा ना, आता ऑफिसला जावंच लागेल ना तुम्हाला. नाही ना, तुला सोडून जाऊच वाटत नाही मला. खरंच का हो? राहा मग घरी. हो, पण आई बाबा काय म्हणाल? आई बाबा काय म्हणाल मला? राहतो म्हणे बायकोच्या पत्राला बांधून, ना काय मग? हो, ते पण आहे म्हणा. खरंच बोली मला बिलकुल ऑफिसला जावं वाटत नाहीये. काल तू घरी नव्हती ना तर मला बिलकुल करमत नव्हतं बघ घरी. हो, काम होतं तरी पण मला तुझं ध्यान येत होतं बघ, सारखी आठवण येत होतं. एवढ्या कामामध्ये पण मला तुझी आठवण येत होती बघा बोली. खरंच यार. असं. बरं जा, तुम्हाला ऑफिसला उशीर होतोय ना. हो 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 हो. ठीक आहे जातो मग, हा बाय. बाय. खरंच राजाजी किती चांगले ना, किती चांगले नाही हे. आणि मी उगाच त्यांच्यावर काही काही आळ घेते, काही आरोप घेत होते. हम्म. खरंच मी चुकीची. किती चांगला नवरा आहे बाई माझा, किती किती चांगला नवरा आहे बाई. चला आता मी एकदा श्रेयाला फोन करून सांगतो की माझ्या बायकोला मी कसं उल्लू बनवलं. हॅलो. हॅलो श्रेया. हा राजू, बोल ना. काय मग, आली का तुझी बायको घरी? हो हो आली आली. मस्त उल्लू बनवलंय मस्त पैकी. असं का रे, पटलं का तिला? हो, पटलं पटलं. अरे खूप मूर्ख आहे ती. लगेच लगेच पटतं तिला, लगेच तिला काही सांगा, काही बोलू दे मला तू. ती लगेच पटती, लगेच उल्लू बनती ती. उल्लू बनवणं लय सोपं उल्लू बनवणं आहे तिला. थोडं दोन गोष्ट गोड गोड बोललो जरा, मस्त प्रेमानं गोड 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 करून बोलून मस्त तिला लगे डोकं दाबून घेतलं, म्हणलं खूप डोकं दुखतंय, रात्रभर काम करून थकलोय, असं थोडं बोलून मस्त उल्लू बनवलं तिला. चल, एक तर फायदा आहे ना मग तुझा, एक खेड्याची आणि शिक्षित मुलगी करून एक तर फायदा आहे ना हा,
की लगेच पटतं यांना. खूपच इमोशनल असते या मुली बरं का गावाकडच्या. हो हो हो, खूपच खूपच इमोशनल आहे ती, खूपच. हं, चल भेटूया मग ऑफिसला. येतो मी, आलोच 10 मिनिटात. ओ बेबी लवकर ये.